नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आज तुमच्यासमोर विषय मांडायचा आहे म्हणजे की मी बऱ्याच वेळा आपलं शिक्षण, अर्थ या सगळ्या विषयावर मी मांडत असतो ब्राह्मणांच्या संदर्भातला. आज मी एक अतिशय नाजूक विषय मांडणार आहे, तो म्हणजे आरक्षणाचा. मागच्या महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठ्यांना आरक्षण नाकारले. वास्तविक मराठ्यांना आरक्षण मिळाले असते तर सगळ्यात जास्त धोका हा आपल्याला होता. कारण आपल्याकडे म्हणजे मी आत्ता मगाशीच BG कोळसे पाटलांची एक मुलाखत ऐकली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे 15% लोकांसाठी 50% रिझर्वेशन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आणि ज्या लोकांकडे हजारो वर्ष सरस्वती नांदत होती अशा लोकांसाठी हे रिझर्वेशन आहे. आता मला BG कोळसे पाटलांना हे विचारायचं आहे की मराठा हा राज्यकर्ता होता. त्यांना शिक्षण घ्यायला कोणी नाही म्हटलं होतं का? त्यांना कोणी अडवलं होतं का? का त्यांनी शिक्षण घेतलं नाही? का त्यांनी पुढे आले नाही? तुम्ही आज हा जो 15% वगैरे हे जे ते भाषा वापरतात ही सरळ आपल्या विरुद्ध भाषा वापरतात. आणखीन हे आरक्षण जे आहे या आरक्षणाच्या विरुद्ध आपण लढा दिला. आपल्या काही मित्रमंडळांनी सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या माध्यमातून लढा दिला. आणखीन यांनी सदावर्त्यांनीसुद्धा गुणरत्न सदावर्त्यांनीसुद्धा ह्याचं खूप मोठ्या प्रमाणावर ते लावून धरलं. आणखीन ते आरक्षण गेलं म्हणजे आरक्षणाचा कायदा काही झाला नाही. मला एक कळत नाही की आरक्षणाचा कायदा म्हणजे मला जे काही थोडंफार कायद्याचं जे माहिती आहे त्या कायद्याच्या माहितीप्रमाणे शैक्षणिक आणखीन म्हणजे इकॉनॉमिकल आणि सोशली बॅकवर्ड. आता मराठा हा माणूस हा इकॉनॉमिकल आणि सोशली बॅकवर्ड आहे का? सोशली तर बॅकवर्ड अजिबातच नाही. सोशली मोस्ट पॉवरफुल कम्युनिटी आहे. आता आपण सुद्धा सोशली बॅकवर्ड नाही आहोत पण सोशली पॉवरफुल पण नाही आहोत. पण आपल्याला आरक्षण काल मिळणार नव्हतं, आज मिळणार नाही, उद्या मिळणार नाही. तसंच आपला समाज हा काल आरक्षण मागत नव्हता, आज आरक्षण मागत नाही आणि उद्याही आरक्षण मागणार नाही. काही लोकांनी तो आरक्षण मागण्याचा प्रयत्न केला पण तो पहिल्या झटक्यातच देवेंद्र फडणवीसांनी ओढून लावला आणि ब्राह्मणांना आरक्षण कधीच मिळणार नाही. त्यामुळे ब्राह्मणांनी त्या फंदात पडू नये. मग याला आपल्याला काय करता येईल? कारण हा शासन दरबारी आपल्याला लढा द्यायचा आहे. तर या शासन दरबारी लढा देत असताना आपण काही गोष्टी करायला पाहिजे. राईट टू मेरिट हा शब्द आपल्याला वापरायला पाहिजे आणि राईट टू मेरिटच्या नावाखाली आपल्याला काय करता येऊ शकतं. मी मध्यंतरी ह्या दोन्ही छत्रपतींना म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले आणखीन युवराज आपले संभाजीराजे भोसले या दोघांनाही मी पत्र लिहिले, जाहीर पत्र लिहिलेलं आहे. त्यांच्या ह्याच्यावर पण टाकलेलं आहे की बाबा आम्हाला तुम्ही आज मराठा समाजासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही भांडतायत काय? वास्तविक हे का भांडतायत मला समजत नाही आहे. कारण राजालाही जात नसते, राजाकडे सगळ्या प्रकारची लोकं जात असतात. पण तरीसुद्धा ठीक आहे, आता हे मराठा समाजासाठी भांडू देत, तो त्यांचा समाज आहे, आपणही त्यांना शिवाजी महाराजांचे वंशज मानतो. म्हणून मी त्यांना सांगितलं, त्यांना एक पत्र लिहिलं आहे आणि हा लढा आपण चालू ठेवायचा आहे आणि हा लढा मी पुढे घेऊन जाणार आहे. तुमची मला यासाठी मदत पाहिजे. तर ती कशी मदत पाहिजे मी तुम्हाला सांगतो की आपण हा लढा चालू ठेवत असताना लढा चालवायचा म्हणजे काय की आरक्षण कोणाला मिळतं आहे नाही मिळतं आहे हा फारसा आपल्या हातात भाग नाही आहे. कारण आपण जे काय आहोत ते आपण माझ्या माहितीप्रमाणे हिंदुस्थानाच्या लोकसंख्येच्या आपण फक्त 7% आहोत आणि 7% आपण काय करू शकणार आहोत हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की आपण सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दायर करायला पाहिजे. म्हणजे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्याच्यानंतर सगळ्या तुमच्या सगळ्या आमदार खासदारांना आपल्याला एक ईमेल्स पाठवल्या पाहिजेत, जे मी पाठवायला सुरुवात केलेली आहे की आम्हाला आरक्षण नको पण आम्ही आमच्या संस्था काढतो. आमच्या संस्थांना तुम्ही काय म्हणतात त्याला ॲप्रुव्हल द्या. आमच्या संस्थांना तुम्ही रेकग्निशन मान्यता द्या. या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये आम्हाला तुम्ही म्हणजे तिथे शिक्षण घेण्यासाठी म्हणून आम्हाला कर्ज म्हणजे मुलांना कर्ज द्या. कुठल्याही मुलांना या शिक्षण संस्थेमध्ये आम्ही सगळ्या जातीच्या मुलांना शिकवू आणि ते मेरिटवर शिकवू. आमच्याकडे नोकऱ्या या फक्त मेरिटवर असणार आहेत. आमच्याकडे शिक्षण हे फक्त मेरिटवर दिलं जाईल आणि फक्त मेरिटच्याच लोकांना मिळेल. म्हणजे
त्याच्यामध्ये सगळ्या जातीतल्या लोकांना आम्ही तिथे आरक्षण देऊ. एवढंच नाही, आम्ही तिथे 10% मुलांना फुकट, अनाथ मुलांना फुकट शिक्षण देऊ. हेही तुम्हाला सांगतो. म्हणजे 90% हे असेल तर 10% अनाथ मुलांना आम्ही तिथे फुकट शिक्षण देऊ. नुसतंच शिक्षण नाही, त्यांचं अन्न, वस्त्र, निवारा याचं सगळं आम्ही हे करू. आम्हाला तुम्ही माझं ह्या दोन्ही राज्यांकडे हे आहे की तुम्ही त्यांचा छत्रपतीपणाचा व्हेटो वापरून, जसं काल संभाजीराजे म्हणले तसं त्यांचा व्हेटो वापरून आमच्या शिक्षण संस्थांना मान्यता द्या, नंबर 1. नंबर 2, तुम्ही आमच्या म्हणजे सगळ्यांच्याच मुलांना, आमच्या नाही सगळ्यांच्याच मुलांना तुम्ही सरकार दरबारी भांडून 3% वार्षिक व्याजाने आम्हाला मेरिटवर जिथे ॲडमिशन मिळेल तिथे डायरेक्ट गव्हर्नमेंटने पैसे द्यावे, आमच्या हातात पैसे द्यावे नाहीत. 3% वार्षिक व्याजाने आम्हाला तिथे तुम्ही काय म्हणतात त्याला पैसे मिळवून द्या. त्याच्यानंतर आमचे जे खेड्यापाड्यामध्ये राहणारा जो आमचा वर्ग आहे त्यांना तुमच्याच समाजाकडनं आणि इतर समाजांकडनं जो त्रास होतो त्याच्याबद्दल तुम्ही कुठला तरी कायदा आणून, ॲट्रॉसिटी नाही, त्याच्याबद्दलचा संरक्षणाचा कायदा आणून आमच्या लोकांना तिथे संरक्षण द्या. चौथा मुद्दा की तुम्ही आमच्या ज्या कुळ कायद्यात जमिनी गेलेल्या आहेत तर त्या कुळांकडे ज्या जमिनी आमच्या गेलेल्या आहेत त्या कुळांनी विकता कामा नाही. त्या समजा जमिनी त्यांनी विकल्या तर त्या न विकून देतात त्या परत आमच्या ताब्यात द्या. त्या जमिनीचा त्या पूर्वपार आमच्या जमिनी होत्या. आमच्या लोकांनी पानिपतमध्ये, मराठा समाजातल्या इतर लोकांनी पण पण आमच्या लोकांनीसुद्धा पानिपतमध्ये किंवा इतर ठिकाणी याच्यावर काय म्हणतात त्याला रक्त सांडलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला आज ह्या जमिनी छत्रपतींनीच दिलेल्या जमिनी आहेत. तर ह्या जमिनी आम्हाला तुम्ही द्याव्या. तसंच तुम्ही आम्हाला जे काही आज सामाजिकदृष्ट्या त्रास होतो हा त्रास होणार नाही याच्याबद्दलसुद्धा तुम्ही आम्हाला मदत करा. हे मी असं पत्र मी या दोघांना दिलेलं आहे आणि ह्याचा मी फॉलोअप घेणार आहे. काय आणि संभाजी महाराजांनी उद्या समजा नवीन पक्ष काढला तर त्या पक्षासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत त्यांना. कारण ते जसं मराठा समाजाचं भलं करतील तसं त्यांनी आपलं पण भलं करावं. कारण हे काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा ही लोक हे काही करणार नाहीत. काय त्यामुळे हे मराठा समाजाचं भलं करत असताना ते छत्रपती आहेत, त्यांना जात नाही आहे, त्यांनी आपल्यासाठी पण करावं ह्याच्यासाठी मी त्यांचा पाठपुरावा करणार आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो काही तुम्हाला काही टेक्निकल गोष्टी माहिती असतील, काही वकिली लोकांना लिगल गोष्टी माहिती असतील तर या सगळ्यांनी मला ह्या संदर्भामध्ये माझ्या ईमेल आय डीवर मला माहिती पाठवावी. माझा ईमेल आय डी आहे भगवंत BHAGWANT भगवंत .कुलकर्णी KULKARNI @ब्रह्मसत्य BRAHMASATYA.in ब्रह्मसत्य.in याच्यावर मला आपले अभिप्राय पाठवा आणि हा लढा पुढे घेऊन जायला हे करा. तसंच नवीन मालिका मी मागे म्हटलं होतं त्याप्रमाणे सुरू झालेली आहे. काही टेक्निकल कारणामुळे त्याला उशीर झालेला आहे अपलोड करायला, पण दुसऱ्या चॅनलवर आम्ही अपलोड केलेलं आहे. लवकरच ह्या चॅनलवर सुद्धा अपलोड करू एवढं म्हणून मी माझं संपवतो. जय महाराष्ट्र.